आयोगाच्या भेटीला म्हणून उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, अजित नवले हे सगळे नेते उपस्थित आहेत। तर कम्युनिस्ट पक्षाचे नेतेही या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि सगळ्याच पक्षांचे महत्त्वाचे नेतेही या बैठकीसाठी दाखल झालेत। साधारण 10 ते 15 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे, मात्र आणखी पुढचा अनेक मिनिट ही बैठक सुरू राहणार आहे, कारण इथे उपस्थित असलेल्या सगळ्याच पक्षांनी आपापल्या परीने काही पुरावे गोळा केलेत आणि ते पुरावे आता चोक्कलिंगम यांच्यापुढे सादर केले जाणार आहेत। राज ठाकरे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा मुद्दा त्यांनी मांडलाय। त्याचंच एक उदाहरण देताना वडिलांचं वय हे मुलापेक्षा कमी दाखवण्यात आलेलं आहे, हा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर दोन ठिकाणी एकाच मतदाराचं नाव आहे, हा बोगस मतदानाचा प्रकार सुद्धा राज ठाकरे यांनी चोक्कलिंगम यांच्यापुढे उपस्थित केलेला आहे। मतदार याद्यांमधल्या घोळांसंदर्भात आणि मतदानाची प्रक्रिया अर्थात निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक कशी पाडता येईल या संदर्भात आजच्या या सुरू असलेल्या बैठकीमध्ये चोक्कलिंगम यांच्यासोबत हे सर्व पक्ष नेते चर्चा करतात। अनेक ठिकाणी दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं काय, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। राज ठाकरे काय म्हणाले ते मुद्दे आपण बघतोय। वडिलांचं वय हे मुलाच्या वयापेक्षा कमी दाखवले, अनेक ठिकाणी अशा बाबी उघड झाल्याचं राज ठाकरेंनी निदर्शनास आणून दिले। निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली, हा एक महत्त्वाचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। जे आज 18 वर्ष वय पूर्ण करतात त्यांनी मतदान करू नये का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। तर जुलै 2025 पर्यंतचीच यादी मतदार यादी ग्राह्य धरली जाते, त्यामुळेच राज ठाकरेंनी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय। निवडणुकांचा काळ आहे, निवडणुकांच्या तारखा अजूनही घोषित झालेल्या नाही आणि या काळामध्ये अनेकांचं वय हे 18 वर्ष पूर्ण होणार आहे, मग त्यांना मतदानाचा अधिकार का दिला जात नाहीये, इतक्यात मतदार नोंदणी का थांबवली, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। स्वाभाविक आहे या जुलै ते कदाचित जानेवारीमध्ये जर निवडणुका होणार असतील तर या काळामध्ये जे 18 वर्ष वय पूर्ण करतील त्यांनाही मतदानाचा अधिकार द्यावा असं म्हटलेलं आहे। ते शिष्टमंडळाच्या निवेदनात कुठले मुद्दे आहेत बघा। 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात नवीन मतदार नोंदणी झालेली आहे, नावं वगळल्याचा तपशील का मिळत नाहीये असा महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न शिष्टमंडळानं निवेदनात उपस्थित केलाय। निवडणूक आयोगानं पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा असाही मुद्दा, अशी ही मागणी मांडण्यात आली। यादी लपवण्यात राजकीय छुपे हेतू आहेत का, असा सवाल, अशी शंका उपस्थित करण्यात आली। निवडणूक आयोगानंच स्वायत्तता दाखवली नाही तर कोण दाखवणार, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आलाय। 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात नवीन मतदार नोंदणी आणि नावं आहेत ती वगळण्यात आलेली आहेत, असा मुद्दा उपस्थित केलेला आहे। ही नावं का वगळली, त्याचा तपशील का सापडत नाहीये, तो निवडणूक आयोगानं आपल्या वेबसाईटवरून हटवला आहे का, याबाबतचा मुद्दा या निवेदनामध्ये मांडण्यात आलाय। यादी का लपवण्यात आली, त्यामागे काही राजकीय हेतू आहे का, असा सवाल उपस्थित होतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।